महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा। मुख्य संपादक समाजभूषण तानाजीराव कांबळे। गावापासून शहरापर्यंतच्या लाईव्ह बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा। नमो बुद्धाय, जय भीम। आपल्या सोबत भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सचिव आदरणीय गायकवाड साहेब आपल्या सोबत आहेत। उद्या 30 तारीखला उपवर्गीकरणाच्या विरोधात आझाद मैदान मुंबई या ठिकाणी उपवर्गीकरण हटाव महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हे सगळे आपल्या समोर जे आहेत ते भारतीय बौद्ध महासभेचे अत्यंत महत्त्वाचे आणि वरिष्ठ असे पदाधिकारी आहेत। मी गायकवाड साहेब आपल्याला विचारेन की उद्याच्या मोर्चाच्या निमित्तानं भारतीय बौद्ध महासभेची काय तयारी झाली। जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान। उद्याच्या 30 जूनच्या मोर्चाच्या निमित्तानं हे जे काही उपवर्गीकरण आहे ते हटवण्यासाठी याच्या विरोधात मंत्रालयावरती प्रचंड मोर्चाचं जे आयोजन केलेलं आहे आदरणीय आनंदराव आंबेडकर, भीमराव आंबेडकर आणि संघर्ष समितीच्या माध्यमातून यामध्ये भारतीय बौद्ध महासभा हे प्रामुख्यानं या मोर्चाचा घटक आहे आणि खरं म्हणजे कणा आहे। भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यामध्ये आम्ही मीटिंगा घेतल्यात, ऑनलाईन मीटिंगा घेतल्यात आणि मुंबईमध्ये देखील मीटिंगा घेतलेल्या आहेत। आणि उद्या प्रत्येक जिल्ह्यातून हजारोच्या संख्येनं मंत्रालयावरती तर 5 लाखाच्या संख्येनं उद्याचा मोर्चा असणार आहे। त्या दृष्टीनं सर्व तयारी झालेली आहे आणि फक्त आता उद्याचा सकाळ उजाडण्याची वाट आहे। तर मुंबईच्या रस्त्यावरती कार्यकर्ते, समता सैनिक दल आणि भारतीय बौद्ध महासभा यांचे प्रचंड कार्यकर्ते आपल्याला दिसतील आणि मंत्रालयाला, मुख्यमंत्र्याला धडकी बनवणारा मोर्चा उद्याचा असेल। अशा पद्धतीनं हे सर्व नियोजन झालेलं आहे। जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान। आपल्या सोबत भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आदरणीय एस.के. भंडारे साहेब आपल्या सोबत आहेत। एस.के. भंडारे साहेबांचा आज एक कालच्या भाषणाचा व्हिडिओ महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलवर प्रसारित झालेला आहे। आता आपल्यासोबत भंडारे साहेब आहेत। गेले काही दिवस वर्गीकरण हटाव या उद्याच्या मोर्चासाठी भंडारे साहेबसुद्धा जीवाचं रान करून काम करतायत, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतायत। भंडारे साहेब, काय सांगाल की उद्याची तयारी कशा पद्धतीनं आहे? द्या ना, द्या त्यांच्याकडे, द्या सगळ्यांकडे, दाखवा ते जरा। सर्वांना नमो बुद्धाय, जय सम्राट, जय भीम, जय रविदास, जय अण्णाभाऊ साठे आणि सर्व महामानव यांना अभिवादन करतो। महाराष्ट्र सरकारनं उपवर्गीकरण करण्यासाठी घाट घातलेला आहे आणि तो म्हणजे महाराष्ट्रामध्ये असलेल्या अनुसूचित जातीमध्ये 59 जाती आहेत आणि 59 जातीमध्ये भांडण लावण्याचं काम सुरू झालेलं आहे। परंतु महाराष्ट्र शासन महाराष्ट्र शासनानं 9 एप्रिल 1965 रोजी शासनाचा GR काढून बी डी देशमुख समितीच्या शिफारसीनुसार 1961 सालच्या जनगणनेप्रमाणे 13% आरक्षण, नोकरीमधलं आरक्षण 13% दिलं आणि ते 1965 पासून ते आजपर्यंत चालूच आहे। 1961 नंतर 71, 1981, 1991, 2001, 2011 अशा जनगणना झाल्या, परंतु त्या जनगणनेप्रमाणे कुठलीही प्रकारची वाढ केलेली नाही। आजच्या तारखेला 2011ची जनगणना बघितली तर 18% अनुसूचित जाती झालेले आहेत। 18%चं आरक्षण देण्याच्या ऐवजी त्याच्याबद्दल कोणी भांडण करत नाही, त्याच्याबद्दल कोणी प्रश्न उपस्थित करत नाहीत, पण ते 13% आरक्षण दिलेलं आहे ते 13% आरक्षणाचं उपयोग करा असा विषय सुरू आहे। 13% मध्ये बघितलं तर 59 जातीपैकी जर बघितलं तर 59 जातीपैकी पहिल्यांदा महार आणि बौद्ध, मातंग, चर्मकार अशी मोठी संख्या आहे।
पण त्याच्यामध्ये छोटी छोटी लोकसंख्या असलेली अत्यंत कमी लोकसंख्या आहे, 0.01 अशा प्रकारचे आहेत. 101 उपवर्गीकरण जर बघितलं तर आपल्याला 159 जाती होतात. 59 जातीमध्ये उपजाती बघितल्या तर 159 जाती व्हायला लागलेल्या आहेत. आणि यात जर आपण उपवर्गीकरण केलं तर येणाऱ्या माणसाला जे 18% मिळणार होतं किंवा 13% आहे, तर त्याला त्याच्या गटामध्ये बघितलं तर 1%, अमुक टक्के, 4%, 2% असा प्रकार होईल. आणि मग त्याच्यामध्ये आपला जो बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळात जे केलं की बाबा हा जो SC आहे तो ST हा हिंदू समाजाचा कोणताही भाग नाही, कारण आम्ही त्यावेळेला चातुर्वर्णाच्या बाहेर होतो. आणि चातुर्वर्णाच्या बाहेर असल्यामुळं आम्हाला हिंदूचा कोणताही कायदा आणि कुठलाही काय आम्हाला लागू नव्हता. आणि त्यामुळं मग बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानामध्ये जे 341 कलम आणि 342 कलम, 341 कलम जे आहेत ते अनुसूचित जातीचे कलम आहेत. महाराष्ट्रामध्ये 59 जाती आहेत, पुऱ्या देशामध्ये 1283 जाती आहेत. आणि ह्या जातीमध्ये जर आपण असं उपयोग करत बसलो तर कुणालाच फायदा होणार नाही. जातीमध्ये भांडण लागतात. माझं तर असं म्हणणं आहे की बोलताना नेहमी व्यवहारामध्ये बोलताना महार मांग म्हणजे भाऊभाऊ आहेत, महार आणि मांग भाऊभाऊ आहेत, चांभार आणि ढोर असं म्हणलं जातं. त्यामुळे हे बंधुभावाचं जे नातं आहे हे नातं तोडण्याचं काम सुरू आहे. आणि मग ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा विचार स्वीकारला, बाबासाहेबांची क्रांती स्वीकारली, ज्यांनी बौद्ध धर्मात आले, ज्यांनी शिक्षणाची क्रांती केली, शिक्षणामध्ये आले, ज्यांनी गावखेडं सोडून शहरामध्ये आले आणि ही सगळी प्रक्रिया ज्यांनी केली त्यांचा विकास झालाय, त्यांचा झालाय. सगळ्याच समाजाचा झालेला नाही. ज्यांनी हे त्या समाजातलं किंवा माझ्या कुटुंबातला विषय घेतला तर कुटुंबात बघितलं, माझ्या कुटुंबात आम्ही 4 जण नाही, मी एकटाच सरकारी नोकरीत, बाकी कुठल्या नोकरीत कुणी नाही. शिकलेले असले तरी त्यांना सरकारी नोकरी मिळाल, अशा सगळ्या समाजामध्ये आहेत. त्यामुळं ज्यांनी हे क्रांती बाबासाहेब स्वीकारली, मग तो महार समाज तत्कालीन असेल, आत्ताचा बौद्ध असेल, त्याबरोबर मातक समाज आहे, चर्मकार समाज आहे, ढोर समाज आहे, हे वेगवेगळ्या प्रकारचे समाजातली माणसं शिक्षित झाली, बाबासाहेबांची क्रांती स्वीकारली, बाबासाहेबांचे सगळं गाव सोडून इकडं आले आणि शिक्षण घेऊन मोठ्या मोठ्या पदावर गेले. त्यामुळे ही जी प्रक्रिया आहे ज्यांनी स्वीकारली त्यांच्यासाठी, त्यामुळे जातीमध्ये जो काही वाद आणि तेढ निर्माण करण्याचा जो प्रकार झालेला आहे तो होऊ नये याच्यासाठी आज जे शासनाच्या विरोधात आमचं हे जे आंदोलन आमचं आहे की जे उपवर्गीकरणाच्या विरोधात महामोर्चा उद्याचा आहे, तो लाखो लोकांचा महामोर्चावर आजच 27 आमदारांनी एक निवेदन माननीय मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे. SC ST म्हटले जे SCचे जे आमदार आहेत आहे ते मुख्यमंत्र्यांना दिलं आणि मुख्यमंत्र्यांना वेळ मागितली होती आजची, पण मुख्यमंत्र्यांच्याकडे आजची वेळ दिली नाही. परंतु त्यांनी सांगितलं की नजीकच्या काळामध्ये तुम्हाला वेळ दिली जाईल. आणि उद्या महाराष्ट्र शासनाच्या वतीनं महाराष्ट्र शासनामध्ये जे आपले आमदार मंडळी आहेत, म्हणजे त्यात प्रामुख्यानं राजकुमार बडोले साहेब आहेत, हे जे तत्कालीन सामाजिक मंत्री सुद्धा होते, तर त्यांनी उद्या ते विद्यमान आमदार आहेत आणि ते आमदार या समाजाच्या वतीनं उद्या आपले जे अनुसूचित जातीचे आमदार आहेत ते 25 आमदार जे आहेत त्या 25 आमदार उद्या महाराष्ट्र शासनाचं अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनामध्ये स्थगन प्रस्ताव आणणार आहेत आणि चर्चा करणार आहे. त्यामुळं या सगळ्या प्रक्रिया बघितलं असलं तरी शासनामध्येच बघितलं तर शासनानं हा डाव आखलाय की ह्याच्यात वाद व्हायला पाहिजे, उपविग्रह व्हायला पाहिजे आणि ते होऊ नये त्याच्यासाठी जो बदल समितीचा अहवाल जो आहे तो ओपन केलेला नाही. बदल समितीनं कोणता अभ्यास केला तो आम्हाला माहीत नाही. दुसरी गोष्ट, ज्या समिती पहिली ज्या बार्टीची समिती होती, बार्टीच्या समितीमध्ये बघितलं तर बार्टी समितीमध्ये सगळे एकाच समाजाची माणसं आहेत. त्यामुळं 59 जातीच्या प्रतिनिधित्व देऊन ही जी काही प्रक्रिया करायची आहे ती प्रक्रिया करण्याची गरज होती, ती केलेली नाही. EV चिन्हय्या की 2004 मध्ये त्याचा निर्णय झाला आहे. 5 जजनी हे SC वर्ग आहे तो काय आहे तर एक जिंची आहे, त्यात तुम्हाला उपवर्गीकरण करता येणार नाही असं 5 जण 2004 मध्ये दिलं होतं. आणि आता 2024 मध्ये बघितलं म्हणजे 20 वर्षानंतर 6 विरुद्ध 1 असे दिले. तर 6 पैकी 7 पैकी एकाने विरोधी मत व्यक्त केले, म्हणजे ते पहिले 5 आणि 1 असे 6 आणि आताचे 6 असे 6 विरुद्ध 6 समान झालेले आहेत. त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की याच्यावर काहीतरी निर्णय शासनानं आणि सुप्रीम कोर्टाच्या लार्जर बेंचने याच्यावर विचार करणं गरजेचं आहे. आणि ही होमोजियस समाज आहे त्याच्यामध्ये फूट पाडता कामा नये अशी आमची भावना आहे. आणि कोणीतरी एखाद्या लोकांनी मागणी केली म्हणून ते करावं नाही, तर सर्व समाजानं मागणी केलेली नाही. त्यामुळे त्या समाजाच्या 59 जातीचा उद्या विधानमंडळावर मोर्चा आहे. त्या मोर्चामध्ये आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की लोक सगळ्या लाखोच्या संख्येनं आपण सहभागी व्हावं आणि हा सगळा SC समाज जो आहे तो बाबासाहेबांच्या विचाराचा आणि एक जिन्सी आहे असा आपल्याला दाखवावं लागेल. आणि ते दाखवण्याच्या दृष्टिकोनातून शासनाच्या विरोधात हा मोर्चा आहे, कुणाच्या जातीच्या विरोधात मोर्चा नाही, तर शासनाच्या ह्या धोरणाच्या विरोधात आहे आणि शासनानं हे धोरण आखू नये अशी आमची मागणी आहे.
ताबडतोब जो उपविभागाचा जो प्रस्ताव आहे तो रद्द करावा अशी आमची सगळ्यांची मागणी आहे. धन्यवाद. शेवटचा प्रश्न आहे सर. देशाच्या आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांना, सर्व सभासद कार्यकर्ते पदाधिकारी असतील, यांना उद्याच्या मोर्चाच्या निमित्तानं पुन्हा एकदा काय आवाहन कराल? भारतीय बौद्ध महासभा ही बाबासाहेब आंबेडकर निर्माण केलेली संस्था आहे. त्याचं इंग्लिश नाव आहे दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया. त्याचबरोबर बाबासाहेबांनी निर्माण केलेलं समता सेनेदल आहे. या दोघांना आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब बोर्ड ऑफ ट्रस्टी यांनी सूचना दिलेली आहेत की उद्याचा जो मोर्चा आहे त्या मोर्चामध्ये भारतातल्या नव्हे महाराष्ट्रातल्या एवढी मोठी संख्या आहे, तर ह्याच्यात सगळ्यात जास्त जो संख्या ज्या या उपवर्गीकरणाच्या मोर्चाच्या मध्ये आहे तो भारतीय बौद्ध महासभा सहभागी होणार आहे. आणि त्याबरोबर समता सैनिक दल आहे. या सगळ्या मोर्चाचं जी काही व्यवस्थापन आहे, शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचं काम हे समता सैनिक दल करणार आहे. आणि ते सगळे समता सैनिक दल ड्रेसवर राहून याची यंत्रणा करणार आहात. आणि बाबासाहेब आंबेडकरचे नाव डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब, आनंदराज आंबेडकर साहेब, बबनराव घोलप साहेब, आपले बडोले साहेब आणि डॉक्टर सुरेश माने साहेब, बाबूराव माने सर, या सगळ्या मंडळींच्या राम पंडागळे या सगळ्या मंडळींच्या नेतृत्वाखाली हे सगळं चाललंय. आणि दुसरी गोष्ट, या मोर्चामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या आंबेडकरी चळवळीतल्या सर्व चर्मकार, मातंग, बाकीच्या मंडळीची काही प्रतिनिधी बौद्ध धर्मामध्ये आलेले आहेत ते सगळे प्रतिनिधी उद्याच्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. आणि हजारोच्या संख्येनं संघटना आहेत आणि त्यांचे लाखोच्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. त्यामुळं तुम्ही कुणी या अस्मितेचा जो प्रश्न आहे, दुसरी गोष्ट ही नोकरीचं जर 13% आरक्षण आहे, हे 13% आरक्षण येणाऱ्या नवीन पिढीसाठीचा विषय आहे. तो 18% व्हायला पाहिजे 2011च्या जनगणनेप्रमाणे आणि 2027च्या जनगणनेप्रमाणे कदाचित त्याची 25-27% संख्या होईल. त्या संख्येप्रमाणे आम्हाला आरक्षण दिलं पाहिजे अशी आमची प्रामाणिक मागणी आहे. आणि झालेलं उपवर्गीकरण आहे हे याचा ताबडतोब थांबावं असं शासनाला आमची या तुमच्या माध्यमातून विनंती आहे. धन्यवाद. तर हे होते आदरणीय एस.के. भंडारे साहेब, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि केंद्रीय कार्यालय प्रमुख. त्यासोबत इकडे गायकवाड साहेब आहेत, इकडे वानखेडे साहेब आहेत. या सर्वांनी महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलला आपला अमूल्य वेळ दिला आणि संवाद साधला, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, बातम्या गावापासून शहरापर्यंतच्या. धन्यवाद. जय भीम. हो, येईल ते बरोबर आहे. हां, द्या वाटा. द्या मागे साहेब, हातातलं पॅम्पलेट घ्या ना. सगळं शेणार दिलं होतं. प्रत्येकजण काही बरोबर आणत नाही काही सगळं विश्ववंदने तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्यागाला आणि त्यांच्या कारणाला माझा पंचांग प्रणाम. मी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेच्या विद्यमान राष्ट्रीय संरक्षक तसेच समता सैनिक. महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा. मुख्य संपादक समाजभूषण तानाजीराव कांबळे. गावापासून शहरापर्यंतच्या लाईव्ह बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा.